गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, जय सच्चिदानंद. आपण ज्या आध्यात्मिक विचार निरूपणाकडे पाहतो तर खऱ्या अर्थाने माझ्यातला भाव, माझ्यातला विचार, माझ्यातला चिंतन हे इतकं रमणीय असलं पाहिजे का त्या विचारामध्ये जो आनंद आहे तो खरा माझ्यामध्येच आहे. मला कुठे शोधायला जायला लागत नाही. समाधी पण माझ्यामध्येच आहे. समाधीला डोळे बंद करून किंवा ध्यानस्थ बसूनही समाधी नाही. तुमचे जर विकल्प उठत असतील, तुम्ही ध्यानाला बसत असतील, ते कुठली समाधी? विकल्पना असा उठतच असतात. ते विकल्पना उठणं ती खरी समाधी. मग मी समाधीत आहे का हा विचार खरा तर आपण सोलाच विचारलं पाहिजे. म्हणून सोबतातून जातो आपण आध्यात्मिक विचार निरूपणाकडे. तर आपण मी कधी विचारेल? मलाच प्रश्न मिस केला पाहिजे, त्याचा उत्तर मलाच मिळवला पाहिजे, दुसऱ्याकडून नाही. एखाद्या गोष्टी करायच्या असेल तर सद्गुरूच करतो असं नाही, तो मार्ग दाखवतो आणि ते मार्गात आपण राहिलो पाहिजे, तरच आपल्याला ते समजते. सगळ्या गोष्टी आपल्याला आपणच सद्गुरू करतो असं नाही. तर आपण आपल्यामध्येच तो ईश्वर आहे, आपल्यामध्येच तो परमात्मा आहे. तो परमात्मा जो आहे तो आपल्यामध्येच आहे. पण त्यालाच आपण सतत पाहणं आणि त्या स्वरूपातही राहणं ते खरं स्वरूप आहे. आपण राहत नाही. आपल्याला दुसरे कोण दिसतात त्याच्या स्वरूपात राहतो, पण ह्या स्वरूपात मी का राहत नाही? तो माझ्यातच आहे ना. हा माझ्यात एवढा मोठा परमात्मा असताना तो परमात्मा माझ्याच स्वरूपात आहे. मग माझ्यात विकल्प का उठले पाहिजे? उठू नये विकल्प, वाईट विचार येऊ नये का? तर मीच तो परब्रह्म सच्चिदानंद रूप, चिदानंद रूपम शिवम शिवम मी आहे. मग या विचारातलं असताना मग माझ्यात विकल्पना उठणे, समाधी, मर्यादा, गुण, योग, सत्यते, आपल्यातली मर्यादा, आपल्यातला विचार, आपल्यातला आचार, आपल्यातला व्यवहार, ही जी मर्यादा आहे त्याचं आपण उल्लंघन नाही केलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी, मी मनुष्य आहे. मग मनुष्य धर्मातला काय अधिकार आहेत, काय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेत मी राहिलो पाहिजे. ते राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे कपाला गंध, भस्म, माळा, याचं ते बाह्यंगातलं शृंगार झालं. पण खरं शृंगार काय आहे? तर खरं शृंगार हे आहे का माझ्यातला परिवर्तन आणि माझ्यातला वर्तनातला विचार जो आहे तो फार सुंदर असला पाहिजे. मी किती कोणाची कसा बोलतो, काय बोलतो, याचा चिंतन विचार आपण स्वतःच केला पाहिजे. मी कोणाची निंदा करतो का, कोणाची वाईट चिंतन करतो का, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या लक्ष दिल्यानंतर त्या विचारात मी कसा राहिलो पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण ते करत नाही म्हणून आपला खरा परमार्थ आपल्याला कळत नाही. खरा परमार्थ आपल्याचकडे आहे आणि तो परमात्मा जो आहे तो माझ्यात आणि सगळ्यात भरून आहे. असा भरलेला व्यापक असा ईश्वर तत्व आहे. तो सगळ्यामध्ये एक तत्व आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, पाणी तहान लागली तर कुठे गंगोत्रीचं कुठलंही पाणी प्या तर तहानच लागते. मग पाणी पाणी असतो ज्या तत्वाने असतो, हवा हवाच्या तत्वाने असतो. मग मी ह्या मनुष्य तत्वाने मी काय असलं पाहिजे याचं चिंतन आपण केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने विकल्प न उठणे समाधी, माझ्यातला एकही विकल्प उठून द्यायचा नाही, ती उत्तम समाधी. ध्यानास बसलं पाहिजे नाही, चालता बोलता समाधी पाहिजे ती समाधी. त्या समाधीतला तो विचार तो खऱ्या अर्थाने माझ्यातनं रुळला पाहिजे, झाला पाहिजे. सतत त्या विचारात त्या विचारात त्या विचारात चांगल्या विचारात राहणं हा उत्तमातला उत्तम समाधी धर्म आहे. आणि तो आपण खऱ्या अर्थाने समजलं पाहिजे. आणि आपल्यातल्या ज्या मर्यादा आहेत, मी मनुष्य आहे. लहानपणात कपडे नाही घातले तरी चालत होतं, पण आता नाही घातले तर लोक दगडं म्हणजे आपल्या अंगावर दगडं फेकतील का? तर त्या अवस्थेत होतं तेव्हा ते वेगळं होतं, तेव्हा ते भावना नव्हत्या, वासना नव्हती. पण आता तुझ्यात परिवर्तन होत गेला, तसा तो विकाराने वाढत गेला. मग वाढत गेल्यानंतर तू कसा राहायला पाहिजे आता या वेळेला? त्याच्यात मर्यादा कशी? मर्यादा, गुण, योग्य, सत्यते, त्या विचाराने आपण राहिलो पाहिजे. ते उत्तम मर्यादा आहे. आणि आपण खऱ्या अर्थाने आपण
समाधी ही खरी अर्थाने आपण जीवनात चालता बोलता म्हणूया. गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद.